नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। उन्हाळ्याचे दिवस आले की आपल्याला पाण्याची आठवण होते। तर आज आपण कैरीचं पन्ह किंवा कैरीचा सरबतही तुम्ही म्हणू शकता, तर ते बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। कैरीचं पन्ह बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला अशा कच्च्या कैऱ्या घ्यायच्या आहेत। साखर घेतलेली आहे, साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ सुद्धा घेऊ शकता। हे मी सौंदव मीठ घेतलेलं आहे, वेलची पूड घेतलेली आहे। आता ह्या कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून मी सोलून घेणार आहे आणि कुकरला 2 शिट्ट्या घेणार आहेत। सोलून घेतल्याने पटकन उकडतील। मी आता तुम्हाला कैरी सोलून दाखवत आहे। अशा प्रकारे सर्व कैऱ्यांची साल काढून घ्यायची आहे, कारण साली सकट उकडायला पण वेळ लागतो। उकडून घेतल्या की पटकन पन्ह तयार होईल, म्हणून आपण कैरी अगोदरच सोलून घ्यायची आहे। सर्व कैऱ्या मी आता अशा सोलून घेणार आहे। पहा, आता आपल्या सर्व कैऱ्या सोलून झालेल्या आहेत। एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कैऱ्या ह्या उकडून घेणार आहोत। पहा, मी असं कुकरमध्ये पातेलं ठेवून त्याच्यात थोडंसंच पाणी घातलेलं आहे, खूप पाणी घालायचं नाही। त्याला आता 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। पहा, आता आपल्या कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपल्या कैऱ्या शिजल्या आहेत का ते पाहूया। पहा, छान कैऱ्या शिजलेल्या आहेत। आता ह्या कैऱ्या आपण बाहेर काढून घेणार आहोत। पहा, आता आपल्या उकडून घेतलेल्या कैऱ्या थंड झालेल्या आहेत। आता आपण त्याचा गर काढून घेणार आहोत। पहा, हाताने सुद्धा सहज निघतोय। सगळ्या कैऱ्यांचा गर असा काढून घ्या। पहा, आता साधारण 1 वाटीच गर निघालेला आहे। 1 वाटी भरून आपण त्याच्यात साखर घालणार आहोत। आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर आणि हा काढलेला गर घालणार आहे। त्याच्यात साखरही घालते। कैऱ्या खूप आंबट असल्या तर थोडंसे अजून साखर घातली तरीही चालेल। हे मी सौंदव मीठ घेतलेलं आहे, मिठाने छान चव येते। थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे। आता मी हे मिक्सरला फिरवणार आहे। पहा, आपण कैरीचा गर आणि साखर मिक्सरला फिरवलेली आहे। पहा, एकजीव छान झालेला आहे। पण आता हे पन्ह खूप घट्ट आहे, ह्याच्यात आपण गार पाणी घालणार आहोत। पहा, ह्याच्यात मी गार पाणी घालून घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे तसं तुम्ही पाणी घालून घ्या। खूपही पातळ करायचं नाही, नाहीतर मग त्याची चव जाईल। आता पहा, एवढं पातळ आहे। ह्याच्यात अजूनही थोडंसं पाणी मावणार आहे। छान असं ढवळून घ्या। आता आपलं थंडगार पन्ह पिण्यासाठी तयार आहे। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। थँक्यू।